नींद की परवाह हमें नहीं, क्योंकि सपनों को हकीकत में जो बदलना है. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यासमधला या आठवड्यातला हा शेवटचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये आपण राज्य निर्मिती हा टॉपिक पाहणार आहोत. अर्थातच चालू घडामोडी आणि पॉलिटीचा जर विचार केला तर राज्य निर्मिती हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. कारण रिसेंटली राज्य निर्मितीच्या बाबतीत किंवा राज्यांचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर होणं किंवा नव्याने केंद्रशासित प्रदेश निर्माण होणं या बाबतीत काही घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या टॉपिकचं महत्त्व वाढतं आणि याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता सुद्धा वाढते. ओके, आणि म्हणून आपण हे पाहणार आहोत. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त याची जी पार्श्वभूमी आहे किंवा महत्त्वाचे आयोग असतील, महत्त्वाच्या समित्या असतील, तर यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. करंट अफेअर्समधला जो पार्ट आहे तो आपण सेपरेट एका लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, मात्र आत्तापर्यंत आयोगाने या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरून आपल्याला एक कल्पना येऊ शकते की याच्यावरती आपल्याला अजून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणूनच आपण राज्य निर्मिती हा टॉपिक पाहणार आहोत. तर सगळेजण आले असतील, आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या टॉपिकचा पण तुम्ही अभ्यास केला असेल. कालचा टॉपिक जो होता तो एकदम व्यवस्थितपणे आन्सर्स दिले होते तुम्ही. तर आजच्या टॉपिकमध्ये पाहूयात किती जणांना किती आन्सर्स येतात. ओके, तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि अर्थात हा क्वेश्चन तसं पाहायला गेलं तर तुम्ही कोणत्या अँगलनी पाहता त्याच्यावरती हा डिपेंड आहे. इझी वाटू शकतो, डिफिकल्ट सुद्धा वाटू शकतो. तर क्वेश्चन मी रीड करते. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. काही विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. विधान ब आहे, आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. विधान क आहे, आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. विधान ड आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला आणि विधान ई आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. तुम्हाला विचारलेलं आहे वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. पर्यायी उत्तर आहेत अ, ब आणि क, ब, क आणि ड, ब, ड आणि ई आणि अ आणि ड फक्त. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण पाहूयात किती जणांनी हा टॉपिक अभ्यासलेला आहे, किती जणांनी राज्य पुनर्रचना आयोगाचा अभ्यास केलाय. कारण हा आयोग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न आलेत आणि अजूनही येण्याची शक्यता आहे. ओके, तर ऑलमोस्ट आयोगाबाबतीची बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन या क्वेश्चनमध्येच कव्हर होते. तर एलिमिनेशन मेथडनी तो खूप इझिली हा क्वेश्चन सोडवता येतो. तर तुमच्यापैकी किती जणांचा आन्सर बरोबर येते ते पाहूयात आपण. या प्रश्नाचं उत्तर मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे फक्त अ आणि ड बरोबर आहे. तर मी जस्ट तुम्हाला म्हटलं होतं की एलिमिनेशन मेथडचा वापर करून आपण सोडवू शकतो. तर जर समजा तुम्हाला आयोगाबद्दल बाकी काही माहिती नसेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती आहे की फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला आणि पणणीकर आणि कुंजरू हे सदस्य होते, म्हणजे पाक आयोग म्हणून ओळखतात. तर तुम्हाला माहिती होतं की ब हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. तुम्हाला विचारलंय की कोणतं विधान योग्य आहे, तर ब हे विधान चुकीचे हे तर आपल्याला समजलं. मग जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ब दिले सो हा ऑप्शन गेला, 2 मध्ये दिले त्यामुळे हा ऑप्शन गेला आणि 3 मध्ये दिले त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एलिमिनेशन मेथडचा वापर करून तुमचा आन्सर जे आहे ते देऊ शकता. ओके, तर एक्झॅक्टली आयोग कधी स्थापन झाला किंवा हा आयोग काय होता हे आपण पाहूयात. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण हा जो आयोग होता राज्य पुनर्रचना आयोग तो केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ किंवा त्यांच्या आदेशानुसार 29 डिसेंबर 1953 रोजी नियुक्त करण्यात आला होता. ओके, तर इथे आपल्याला दिले डिसेंबर 1953, तर हे बरोबर आहे. एक्झॅक्ट डेट विचारली तर 29 डिसेंबर 1953. विधान ब चुकीचं आहे, कारण आयोगाचे 2 सदस्य होते. एकाचं नाव होतं जी.एन. कुंजरू आणि दुसऱ्यांचं होतं के.एम. पणणीकर. ओके, तर या आयोगालाच पाक आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्याचं रिझन म्हणजे पाक म्हणजे प मध्ये जे 3 PAK हे जे 3 लेटर्स आहेत तर ते प्रत्येक सदस्याला रिप्रेझेंट करतात. ओके, पी जो आहे तो आहे पणणीकर के.एम. यांच्यासाठी,
ए जो आहे तो अली फजले यांच्यासाठी आणि के जो आहे तो कुंजरू यांच्यासाठी. ओके, तर काही ठिकाणी कुंजरू एच एन आहे, काही ठिकाणी कुंजरू जी एन आहे, म्हणजे इथे तरी जी एन कुंजरू दिलाय, पण तुम्ही पॉलिटीचं बुक पाहिलं तर तिथे एच एन कुंजरू दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तिसरं विधान जर आपण पाहिलं तर तिसरं विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण आयोगाने आपला अहवाल जो आहे तो 1955 मध्ये सादर केलेला आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे की 1954ला सादर केला, तर हे चुकीचं आहे. 1955ला आपला जो अहवाल आहे तो आयोगाने सादर केला. विधान ड बरोबर आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम जो आहे तो 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर करण्यात आला. आणि शेवटचं विधान आहे ते पण चुकीचं आहे, कारण राज्य पुनर्रचना अधिनियम जो आहे तो अंमलात येण्याची जी डेट आहे ती आहे 1 नोव्हेंबर 1956. ओके, तर या डेट्स महत्त्वाच्या आहेत. जसं मी तुम्हाला घटना निर्मितीच्या वेळी सांगितलं होतं, काही डेट्स आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. तर आयोगाच्या बाबतीत पण लक्षात ठेवा, कारण या क्वेश्चनमध्ये डिरेक्टली डेट्स विचारल्यात. ओके, तर इथे त्यांनी म्हणजे एका बुकमधली ही इमेज आहे, तर त्यांनी सरळ असं सांगितलं की विधान 2 जे आहे ते चूक ठरते आणि त्यामुळे आपल्याला लगेच याचा आन्सर मिळतं, कारण आपण एलिमिनेशन मेथड वापरू शकतो. ओके, तर राज्य पुनर्रचना आयोग जो आहे त्याची निर्मिती 1953ला झाली, डिसेंबर 1953 मध्ये. अध्यक्ष होते फजला अली, सदस्य होते पणणीकर आणि कुंजरू, म्हणूनच याला पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जायचं. 55ला सप्टेंबर 1955 मध्ये अहवाल सादर केला आणि या आयोगाने भाषिक आधारावरती राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्वास अनुकूलता दर्शवली होती. म्हणजे ते असं म्हटले होते की हे ठीक आहे, म्हणजे भाषेच्या आधारावरती पुनर्रचना करता येऊ शकते, पण एक राज्य एक भाषा या तत्वाचा मात्र अस्वीकार केला होता. ओके, हा पॉइंट लक्षात घ्या की भाषिक आधारावरती राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी हा आयोग अनुकूल होता, मात्र एक राज्य एक भाषा या तत्वाचा मात्र त्यांनी अस्वीकार केला होता. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. बराचसा डाटा जो आहे तो आपल्या क्वेश्चनच्या माध्यमातूनच कव्हर होणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा राज्यघटनेचा कलम 2 आणि कलम 3 शी संबंधित आहे. तर आय होप तुम्ही अभ्यासला असेल. बघूयात किती जणांनी अभ्यास केलेला आहे. तर याच्यामध्ये 3 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. विधान दुसरं आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते. आणि विधान क आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्यायी उत्तर, वरीलपैकी सर्व, अ आणि ब, ब आणि क, की फक्त क. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तसं पाहायला गेलं तर राज्यघटनेची पहिली 4 कलमं ही खूप महत्त्वाची आहेत, त्यांच्यावरती प्रश्न वारंवार विचारले जातात, तर ती तर तुम्हाला पाठच पाहिजेत. तिथून पुढे 5 ते 11 मध्ये नागरिकत्व आहे, हे आपल्याला माहिती आहे, तर ते पण आपल्या लक्षात राहतात. त्यानंतर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत. तिथून पुढे 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत आणि 51 ए मध्ये परत मूलभूत कर्तव्य आहेत. ओके, तर 52 पासून पुढे राष्ट्रपती आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कलमं लक्षात राहिली पाहिजेत. 1 ते 50 तर इझिली लक्षात राहतात, 51 ए पर्यंत ऍक्च्युली. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर ही जी कलमं आहेत ती खूप छान पद्धतीने लक्षात राहू शकतात. ओके, तर या क्वेश्चनचं बरोबर आन्सर मी सांगते आता. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. विधान तिसरं जे आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कसं चुकीचं आहे ते सगळं सांगते. त्यापूर्वी पहिली जी 4 कलमं आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. राज्यघटनेचं कलम 1 जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स. ओके, म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की भारत हा राज्यांचा संघ असेल. ओके, इथे कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही. हा पॉइंट लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा असा प्रश्न येऊ शकतो की राज्यघटनेमध्ये भारताचा उल्लेख संघराज्य असा आहे, तर नाही. घटनेमध्ये भारताचा उल्लेख राज्यांचा संघ असा आहे आणि हे आहे कलम 1चं उपकलम 1. ओके, त्यानंतर 1चं उपकलम 2 आहे ते घटक राज्य असतील किंवा संघशासित प्रदेश असतील त्यांची नावं आणि त्यांचा जो विस्तार आहे याच्याशी रिलेटेड. 1चं उपकलम 3 आहे भारतीय राज्यक्षेत्र
मग भारतीय राज्यक्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? तर घटक राज्यांची राज्यक्षेत्र, संघशासित प्रदेशांची राज्यक्षेत्र आणि नव्याने संपादित केली जातील अशी राज्यक्षेत्र. ओके, तर या सगळ्यांचा भारतीय राज्यक्षेत्रामध्ये समावेश होतो. असं एकला आपण 3 उपकलम पाहिली. कलम 2 आणि 3 इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. कलम 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, भारतीय संघराज्याचा भूभाग नसलेला एखादा प्रदेश जर आपण भारतामध्ये समाविष्ट करून घेतला किंवा नवीन राज्याची स्थापना जर करायची असेल तर त्या संबंधी आहे कलम 2. आणि कलम 3चा जर विचार केला तर जी राज्य सध्या अस्तित्वामध्ये आहेत किंवा जे केंद्रशासित प्रदेश सध्या अस्तित्वामध्ये आहेत त्यांच्यामध्ये काही बदलांसह त्यांच्यामध्ये काही बदल करण्यासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या 3 मध्ये आहेत किंवा नवीन राज्यांची निर्मिती सुद्धा कलम 3 नुसार होते. ओके, तर कलम 3च्या बाबतीत थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. ती म्हणजे कलम 3 मध्ये असं म्हटलं की नवीन राज्यांची निर्मिती असेल किंवा जी राज्य आता अस्तित्वात आहेत त्यांचं क्षेत्र असेल, त्यांची सीमा असेल किंवा त्यांचं नाव असेल, याच्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. आणि संसद काय करू शकते? कायद्याद्वारे राज्यांची सीमा असेल किंवा नाव असेल याच्यामध्ये फेरफार करू शकते. ओके, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर क मध्ये चुकीचं दिलेलं आहे, कारण इथे म्हटलं फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. तर असं कुठेही घटनेमध्ये मेन्शन केलेलं नाही की फक्त लोकसभेतच हे विधेयक मांडलं जाईल. ओके, त्यामुळे विधान क जे आहे ते चुकीचं आहे. तर आणखी पुढे आपल्याला कलम 2-3चा संबंध येणारच आहे, त्यामुळे 3 आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. कलम 4 पण लगेच सांगून देते तुम्हाला. कलम 4 मध्ये असं म्हटलंय की कलम 2 नुसार जी नवीन राज्य तयार होतील किंवा कलम 3 नुसार जी नवीन राज्य तयार होतील तर यासाठी कोणत्याही घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही किंवा असा कायदा जो असेल तो घटना दुरुस्ती 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. ओके, म्हणजे कलम 2 नुसार नवीन राज्य समाविष्ट करून घेणं किंवा कलम 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती करणं, राज्यांचे क्षेत्र बदलणं, नाव बदलणं, सीमेमध्ये फेरफार करणं याच्यासाठी जो कायदा केला जाईल तो कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही, असं कलम 4 मध्ये म्हटलंय. तर पहिली जी 4 कलमं आहेत ती व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. पुढचा क्वेश्चन आहे तो परत एकदा राज्य पुनर्रचना संबंधी जो आयोग आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. रीड करा आणि आन्सर द्या. राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी: अ. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. ब. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनविता येणार नाही. क. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. आणि ड. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ फक्त, अ आणि ब फक्त, अ आणि क फक्त, की अ ब कड म्हणजे सर्व विधानं बरोबर आहेत. तर हा थोडा डीप क्वेश्चन वाटू शकतो तुम्हाला, मेन्सला आलेला क्वेश्चन आहे. आणि मेन्सचे क्वेश्चन्स घेण्याचं रिझन हे आहे की बरेचसे मेन्सचे क्वेश्चन्स हे प्रीला रिपीट होत असतात. ओके, तर एक आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे किंवा जो ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आयोगाकडून ते तुम्हाला समजले पाहिजेत. त्या क्वेश्चन सोबत तुम्ही यूज टू झालात की मग तुम्हाला जेव्हा तुमची कधी एक्झाम असेल तर तेव्हा ते प्रश्न तुम्हाला इझी वाटतील. हा फक्त याच्या पाठीमागचा हेतू आहे. ओके, तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. ज्यांनी अजून दिलं नाही त्यांनी. याचं उत्तर मी सांगते तुम्हाला लगेच. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे फक्त विधान अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत, बाकी 2 विधानं चुकीची आहेत. ओके, तर आता राज्य पुनर्रचना आयोगासंबंधी आपण स्थापना कधी झाली, अहवाल कधी दिला, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण या आयोगाच्या काही शिफारशी पण आपल्याला माहिती पाहिजेत. जर आपण शिफारशींचा विचार केला तर 4 स्तरीय राज्यरचना रद्द करावी असं सांगितलं होतं. तर 4 स्तरीय राज्यांची जी रचना होती ती म्हणजे एक्झॅक्टली काय होती, तर सुरुवातीला जेव्हा भारत स्वतंत्र झाला किंवा 1950ची जी आपली मूळ घटना होती तर तिथे भारतीय राज्यांचं विभाजन 4 गटांमध्ये करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये भाग अ राज्य म्हणजे अ ब ड असं 4 गटांमध्ये राज्यांचं विभाजन करण्यात आलेलं होतं. अ मध्ये जी राज्य होती ती होती गव्हर्नर्सची राज्य. ओके, 9 राज्य होती गटात अ गटामध्ये आणि त्यांना गव्हर्नर्सची राज्य म्हटलं जायचं. त्यानंतर ब गटामध्ये असणारी राज्य होती ती पण 9 होती आणि त्यांना राज्य प्रमुखांची राज्य म्हटलं जायचं. क मध्ये एकूण 10 राज्य होती आणि त्यांना केंद्रशासित प्रदेश जे होते त्यांचा समावेश होता आणि त्यांना कमिशनर्सची राज्य म्हणून ओळखलं जायचं.
आणि भाग ड मध्ये फक्त एकच राज्य होतं, जे की अंदमान आणि निकोबार या एकाच बेटाचा समावेश याच्यामध्ये होता. तर अ मध्ये कोण होते? गव्हर्नर्सची राज्य, ब मध्ये राज्यप्रमुख, क मध्ये कमिशनरची राज्य आणि ड मध्ये अंदमान निकोबार. ओके. तर राज्य पुनर्रचना आयोगाने काय सांगितलं, की ही जी चतुस्तरीय रचना आहे ती रद्द करा. त्यानंतर राज्यप्रमुख आणि संस्थानिक यांच्याबरोबर असणारे विशेष करार रद्द करावेत. कलम 371 रद्द करावे. 371 नुसार काही राज्यांसाठी विशेष तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा 370 मधल्या तरतुदी रद्द झाल्या, त्यावेळेला 371 पण रद्द करणार का? असा एक प्रश्न कोणीतरी विचारला होता किंवा कुणीतरी टीका केली होती आणि त्यामुळे 371 जास्त चर्चेत होतं आणि हे मी आधीही सांगितले, की मे बी तुम्हाला 370चा प्रश्न नाही येणार, पण 371चा क्वेश्चन येईल. त्याचं रिझन काय आहे? तर आयोग पण बऱ्याचदा गुगली क्वेश्चन्स टाकत असतो. ओके. त्यामुळे आपण 370 खूप चर्चेत आहे म्हणून आपण त्याची तयारी करून जाऊ आणि 371चा प्रश्न येईल असं होऊ शकतं. ओके. त्यानंतर खालील 3 प्रदेशांनाच केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा असावा अशी एक शिफारस केली होती फाझल अली आयोगाने. ते 3 केंद्रशासित प्रदेश किंवा 3 प्रदेश कोणते होते? तर अंदमान निकोबार, दिल्ली आणि मणिपूर. ओके. तर या आयोगाने महाराष्ट्रासंदर्भात काही मतं नोंदवली होती. तर ती महत्त्वाची आहेत आपल्यासाठी, कारण त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि येऊ शकतो. तर ही जी मतं आहेत, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं. मध्य प्रदेशमधून मराठी भाषिक प्रदेश जो आहे तो जोडून. ओके. गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. आणि तिसरं होतं, बेळगाव जिल्हा तत्कालीन कन्नड भाषिक म्हैसूर राज्याला जोडावा. ही 3 मतं त्यांनी नोंदवली होती किंवा या 3 शिफारशी त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे आपला जो क्वेश्चन आहे त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि क फक्त, म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं, गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचं द्वैभाषिक राज्य करावं. ओके. या शिफारशी राज्य पुनर्रचना आयोग, फाझल अली आयोग जो होता त्यांनी केलेल्या होत्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत? प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मग आन्सर द्या. 4 विधानं आहेत. विधान अ आहे, 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. विधान ब आहे, कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. विधान क आहे, कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. आणि विधान ड आहे, संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. खाली दिलेले आहेत पर्यायी उत्तर, क आणि ड, ब क ड, अ आणि ड, की फक्त ब आणि ड. ओके. तर इथे पण तुम्ही एलिमिनेशन मेथड काही प्रमाणात यूज करू शकता आणि त्याच्यावरून याचा आन्सर देऊ शकता. थोडासा कन्फ्युजनमध्ये टाकणारा क्वेश्चन हा वाटू शकतो, पण असे प्रश्न येतात आणि आपण इथे कन्फ्यूज होतो, कारण बऱ्याचदा घटनेमध्ये काय आहे आणि काय नाही याच्यामध्ये आपला गोंधळ असतो आणि त्यामुळे मग हा प्रश्न चुकू शकतो. ओके. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगणारच आहे. लाईव्ह चॅटमध्ये तुमची उत्तरं पटपट मेन्शन करत जा, म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशन पटकन घेता येतं. ओके. तर हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे ब, क आणि ड ही 3 विधानं जी आहेत या तरतुदी घटनेमध्ये नाहीत. काही जणांना मे बी याच्यावरती डाऊट असेल, काही जण म्हणतील की हे असं कसं काय शक्य आहे. तर मी एक्सप्लेन करते तुम्हाला. 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. 2 किंवा अधिक राज्य एकत्र करून त्यांचं नवीन राज्य बनवता येऊ शकतं. ओके. आणि अशी तरतूद घटनेमध्ये पण आहे. दुसरं विधान जे आहे, कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. तर हे विधान जे आहे ते चुकीचे, कारण इथे म्हटलेलं आहे की संबंधित जे राज्य विधिमंडळ आहे त्यांची स्पष्ट सहमती पाहिजे, तर असं काही नाही. ओके. तर एक्झॅक्टली कशा पद्धतीने ही प्रोसिजर होते ते मी तुम्हाला सांगते, की ज्यावेळेला एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे किंवा एखाद्या राज्याचा काही भाग तोडून दुसऱ्या राज्याला जोडायचा आहे किंवा एखाद्या राज्याच्या सीमेमध्ये फेरफार करायचा आहे किंवा नावामध्ये बदल करायचा आहे, म्हणजे राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल, घटवायचं असेल, सीमेमध्ये फेरफार करायचा असेल किंवा नावामध्ये फेरबदल करायचा असेल, तर असं करताना
हे जे कलम 3 आहे, कलम 3 मध्ये काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत. ओके. तर पहिली अट जी आहे ती असं आहे की हे सगळे बदल करण्यासंबंधीचं जे विधेयक आहे ती राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय संसदेत मांडता येणार नाही. म्हणजे अशा विधेयकासाठी कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवणं, घटवणं, सीमा किंवा नाव यांच्यामध्ये फेरबदल असेल तर राष्ट्रपतीच्या शिफारसीनेच ते संसदेत मांडता येईल. ओके. दुसरी गोष्ट, अशी शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपती काय करतील तर ते जे विधेयक आहे ते संबंधित विधिमंडळाकडे पाठवतील. ओके. म्हणजे ज्या राज्याचं नाव बदलायचं आहे, सीमा बदलायची आहे किंवा काय, तर त्यांच्याकडे राष्ट्रपती ते पाठवतील आणि त्यांना म्हणतील की तुमचं मत व्यक्त करा. ओके. कंपल्शन नाही की ते राज्य जे सांगेल ते यांनी ऐकलंच पाहिजे किंवा असंही नाही की राज्य म्हणेल की आम्हाला नकोच आहे, असं काही नाही. पण राष्ट्रपतींवरती ते डिपेंड आहे. राष्ट्रपती जस्ट म्हणतील की तुमचं ओपिनियन द्या. ओके. इथे बंधनकारक असं काही नाही आणि राष्ट्रपतीच सांगतील की एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं मत जे आहे ते याच्यावरती तुमचं जे मत असेल ते मांडायला हवं. जर समजा राज्याने रिक्वेस्ट केली, राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर राष्ट्रपती कदाचित तो कालावधी वाढवून सुद्धा देऊ शकतात. मग आता ज्या वेळेला राज्य आपलं मत नोंदवतं तर त्या संबंधित राज्यमंडळाचे जे विचार असेल किंवा मत असेल ते स्वीकारण्याचं कोणतंही बंधन राष्ट्रपती किंवा संसदेवरती नाही. म्हणजे आपण जस्ट एक्झाम्पल घेऊया, आपण महाराष्ट्राचं समजा गव्हर्नमेंटनी ठरवलं की त्यांना नाव बदलायचं आहे, तर जोपर्यंत राष्ट्रपतींची शिफारस नाही तोपर्यंत असं विधेयक संसदेत येणार नाही. राष्ट्रपती असं विधेयक मांडण्यापूर्वी महाराष्ट्राला विचारतील की आम्ही नाव बदलण्याबद्दल विचार करत आहोत, तुमचं ओपिनियन काय आहे, तुमचं मत काय आहे. पण महाराष्ट्राने जे मत मांडलेलं आहे ते राष्ट्रपती किंवा संसदेवरती बंधनकारक असणार नाही. ओके. संसद राज्यांची मतं स्वीकारू शकते किंवा ती फेटाळून सुद्धा लावू शकते. ओके. आता समजा सुरुवातीला त्यांनी जेव्हा विधेयक मांडलं किंवा राज्याचं मत जे आहे ते मागवलं, त्यावेळेला विधेयकामध्ये काही वेगळ्या तरतुदी असतील, पुढे संसदेला जाऊन त्या विधेयकामध्ये काही बदल करावेसे वाटले तर पुन्हा एकदा राज्याकडे ते पाठवण्याची किंवा राज्याचा विचार घेण्याची आवश्यकता नाही. ओके. पण जर संसदेला वाटलं तर संसद घेऊ पण शकते, पण तसं कंपल्शन नाही. ओके. राज्यांप्रमाणेच संसदेला नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती आणि जे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत त्यांचं क्षेत्र, सीमा अथवा नाव यांच्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त आहे. ओके. पण केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत जर असे चेंजेस करायचे असतील तर विधिमंडळाचा विचार घेण्याची आवश्यकता नसते. तिथे मात्र संसद स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय घेऊ शकते. ओके. या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं विधान आहे ते चुकीचे, कारण विधिमंडळाची स्पष्ट सहमती वगैरे काही आवश्यक नाही, त्यांचं फक्त मत विचारलं जातं. तिसरं विधान आहे कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल, तर नाही. राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचं राज्यामध्ये रूपांतर करता येऊ शकतं. पण प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की केंद्रशासित प्रदेशाचं राज्यामध्ये रूपांतर राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये. तर अशी तरतूद घटनेमध्ये नाही. घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देता येऊ शकतो. ओके. म्हणजे इथे थोडंसं विधान जे आहे ते फिरवलेलं आहे. आणि चौथं विधान आहे संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. तर हे विधान चुकीचं असण्याचं रिझन म्हणजे इथे मत मागवून म्हणजे मत मागवल्यानंतरच असे बदल करता येतील असा या विधानाचा अर्थ होतो म्हणून. आणि हे आयोगाने दिलेला आन्सर आहे. सो आपल्याला म्हणजे ते जस्टिफाय करण्याची काही आवश्यकताच नाहीये किंवा असा कुठे ऑप्शनही नाही की फक्त ब आणि क चुकीचे. ओके. त्यामुळे ब क ड हे चुकीचे. तर मत मागवलं जातं पण मत मागवल्यानंतरच निर्णय घेतला जातो असं काही नाही. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आय होप की हा क्वेश्चन मी तुम्हाला क्लिअर केला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवायचं आहे, घटवायचं आहे, सीमा किंवा नावामध्ये फेरबदल करायचा आहे, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय असं विधेयक मांडता येणार नाही. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती असं विधेयक मांडण्यापूर्वी संबंधित राज्याचं मत मागवू शकतात, पण असं काही कंपल्शन नाही की राज्याने जे मत नोंदवलेलं आहे ते स्वीकारलंच पाहिजे. तिसरी गोष्ट की जर समजा संसदेने पुढे काही परत त्या विधेयकामध्ये बदल करायचे ठरवले तर परत एकदा ते राज्यांकडे पाठवण्याचं कसलंही बंधन संसदेवरती नाही. ओके. आय होप की सगळे पॉइंट्स क्लिअर होत आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. ओके. पुढचा क्वेश्चन आहे इथे परत कालचा जो क्वेश्चन होता तसाच हा एक क्वेश्चन आहे.
इथे विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान आहे, राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण आहे, भारत सरकारच्या कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. पहिला पर्याय आहे, ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरा पर्याय आहे, ए आणि आर दोन्हीही बरोबर, परंतु विधान आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. तिसरं विधान आहे, विधान ए बरोबर परंतु आर चुकीचे. आणि चौथं विधान आहे, विधान ए चुकीचे परंतु आर बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. सोपा क्वेश्चन आहे हा, म्हणजे अगदी लॉजिकनी सुटणारा क्वेश्चन आहे. तरी पण कारण मगाशी मी जे तुम्हाला कलम 4 बद्दल बोलले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यातलं कुठलं विधान म्हणजे एकतरी विधान तुम्हाला समजलं असेल जे बरोबर आहे की चूक आहे, जर तुम्ही ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकलं असेल तर. ओके, तर याचं उत्तर जे आहे ते मी सांगते आता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे एचं स्पष्टीकरण आहे. ओके, कसं ते आपण पाहूयात. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी म्हणजे ज्यांनी कोणी राज्यघटना बनवली तर त्यांनी संसदेला म्हणजेच थोडक्यात केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले. राज्यांची पुनर्रचना करताना ती साध्या पद्धतीने केली जाते, त्याच्यासाठी विशेष बहुमत वगैरे असं काही नसतं. आणि त्यामुळेच कलम 4 मध्ये जे म्हटलेलं आहे की कलम 2 आणि कलम 3 अन्वये जेव्हा नवीन राज्य निर्माण होतात तर त्यासाठी जो कायदा केला जातो तो 368 अंतर्गत घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येत नाही. ओके, म्हणजे आता काही राज्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की जसं की सिक्कीमच्या बाबतीत घटनादुरुस्ती कायदा आहे, पण तेलंगणाच्या बाबतीत घटनादुरुस्ती कायदा नाहीये. ओके, तर याचे जे कारण आहे ते तुमच्या हळूहळू लक्षात येतील, म्हणजे जसं जसं आपण अभ्यास करतोय तसं तसं तुम्हाला समजेल की याच्या पाठीमागे काय रिझन असतात ते. ओके, तर राज्यघटनेच्या शिल्पकारांनी असा अधिकार देण्याचं जे कारण आहे ते म्हणजे भारत सरकारच्या कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ती ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर होती. म्हणजे सुरुवातीला जी भारताची आपण जर राज्यांची रचना पाहिली तर ती ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवरती होती, बरोबर. आणि म्हणून आणि मग कलम 3 मध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे, जी राज्य अस्तित्वात आहेत त्यांचं नाव बदलायचं असेल, सीमा बदलायचं असेल, क्षेत्र बदलायचं असेल तर त्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. मात्र 2 अटी दिलेल्या आहेत. एक म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज ते संसदेत मांडता येणार नाही आणि दुसरी अट म्हणजे अशी शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित राज्य मंडळाकडे त्यांचं मत मागवण्यासाठी ते विधेयक पाठवलं पाहिजे, पण ते मत संसदेवरती मात्र बंधनकारक नसेल. ओके, कलम 3 मध्ये कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करण्यात येण्याची तरतूद दिलेली नाही. हे परत एकदा लक्षात घ्या, कारण हे विधान फसवं आहे आणि हे विधान परत तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फसवू शकतं. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन अगदी सोपा आहे. आता याच्याबद्दल मी एवढं सगळं बोलले या प्रश्नाबद्दल, तर याचं उत्तर तुम्हाला अगदी डोळे झाकून येईल. प्रश्न आहे, राज्यांची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? कलम 1, कलम 249, कलम 3 की कलम 169? तर इझी क्वेश्चन आहे, याचं उत्तर कोणाचंच नाही चुकलं पाहिजे, कारण मला वाटतं लेक्चर सुरू झाल्यापासून आपण त्या एकाच कलमाबद्दल जास्त बोललेलो आहोत. ओके, तर याचं उत्तर अर्थात सगळ्यांना येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काल मी जसं तुम्हाला होमवर्क दिला होता कलम 1 बद्दल तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर इथे जे कलम 249 दिले आणि कलम 169 दिले याची माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची अँड दॅट इज युअर होमवर्क. ओके, तर कलम 3 मध्ये नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत आणि बाकी सगळं तर मी तुम्हाला ऑलरेडी 2 ते 3 वेळा सांगितलेत. सो आय होप की आता नाही सांगितलं तरी चालेल. ओके, पाठ झालं असेल ऑलमोस्ट तुमचं की कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल, कोणत्याही राज्याचं क्षेत्र घटवायचं असेल, कोणत्याही राज्याच्या सीमेमध्ये फेरबदल करायचा असेल किंवा नावामध्ये फेरबदल करायचा असेल तर हे सगळं करण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती करता येते, मात्र हे करण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय हे विधेयक मांडता येणार नाही आणि राष्ट्रपतींनी असं विधेयक मांडण्यापूर्वी किंवा
अशा विधेयकाला परवानगी देण्यापूर्वी ते संबंधित या विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी असं विधेयक जे आहे त्याची शिफारस करण्यापूर्वी ते विधेयक जे आहे ते संबंधित राज्य विधिमंडळाकडे त्यांचं मत मागवण्यासाठी पाठवलं पाहिजे. ओके, तर हे सगळं कलम 3 मध्ये आहे. कलम 3 आता झोपेत जरी विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, राज्य पुनर्रचना किंवा संघ राज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग आणि समित्या कोणत्या आहेत? हा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओके, आता इथे फक्त राज्य पुनर्रचनाच नाही विचारलं तर संघ आणि राज्य यांच्या संबंधाशी रिलेटेड सुद्धा विचारलेलं आहे. तर कोणत्या समित्या आहेत ज्या की राज्य पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाशी संबंधित आहेत? 1 JVP समिती, 2 सरकारिया आयोग, 3 इंद्रजित गुप्ता समिती आणि 4 राजमन्नार समिती. आता इथे पण बरोबर माहिती असो किंवा नसो, पण जो पर्याय चुकीचा आहे तो एक जरी माहिती असेल तरी सुद्धा तुम्ही एलिमिनेशन मेथडनी आन्सर पर्यंत पोहोचू शकता. ओके, तर याचं उत्तर जे आहे ते मी सांगते आणि एलिमिनेशन मेथड कशी वापरता येते ते सांगते. जर तुम्हाला माहिती असेल इंद्रजित गुप्ता समिती जी आहे ती संघराज्य संबंध किंवा राज्य पुनर्रचना संबंधाशी संबंधित नाही, तर अर्थात तुम्ही क वाला ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट करू शकता. म्हणजेच पहिला पर्याय गेला, दुसरा गेला, चौथा गेला, कारण इथे क आहे, इथे क आहे, इथे क आहे. ओके, सो याचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. म्हणजेच JVP समिती, सरकारिया आयोग आणि राजमन्नार समिती या राज्य पुनर्रचना आणि संघराज्य संबंधाशी संबंधित आहेत. तर JVP समिती आहे डिसेंबर 1948ची, जी की राज्य पुनर्रचनेशी संबंधित होती आणि इथे दिलेलं आहे, ॲक्च्युली ते बुकमधलं आहे पेज. त्यानंतर दुसरा आहे JVP समितीबद्दल मी बोलेन तुमच्याशी थोडंफार. सरकारी आयोग जो आहे तो 1983चा आहे, मात्र त्या आयोगाने 1987 मध्ये आपला अहवाल सादर केला होता आणि तो संघ राज्य संबंधाशी संबंधित होता. ओके, या आयोगाने 247 शिफारशी केल्या होत्या आणि हा महत्त्वाचा आयोग आहे कारण सरकारी या आयोगावरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर तिसरी समिती आहे राजमन्नार समिती, 1969ची आहे आणि ती पण केंद्र राज्य संबंधाशी रिलेटेड आहे. इंद्रजित गुप्ता समिती जी आहे ती निवडणुकीतील खर्चाबाबत आहे. राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षांना त्यांच्या निवडणुकांसाठी जो निधी दिला जातो किंवा तो निधी निर्माण करण्याची जी आहे ती परवानगी द्यावी अशी शिफारस या समितीने केली होती. ओके, तर JVP समितीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 1948ची ही समिती आहे, डिसेंबर 1948ची. आणि JVP म्हणजे कोणतं? जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ओके, या तिघांची मिळून एक समिती होती. काँग्रेस पक्षाने स्वतःची अशी स्वतंत्र एक समिती स्थापन केली होती. पण या समितीने सुद्धा राज्यांची निर्मिती भाषिक तत्वावरती करण्यास अनुकूलता दर्शवली नव्हती. म्हणजे ही समिती सुद्धा राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावरती करावी या मताशी सहमत नव्हती थोडक्यात. आता या समितीच्या बाबतीत एक क्वेश्चन, गुगली क्वेश्चन ठरू शकतो, तो म्हणजे की असं एखादं विधान येऊ शकतं मे बी की 1948ची किंवा 49ची जी JVP समिती होती तर तिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. तर हे विधान चुकीचं असेल कारण या तिघांचा त्या समितीमध्ये समावेश होता, पण जवाहरलाल नेहरू अध्यक्ष वगैरे असं काही नव्हतं. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, परत 2 विधानं दिलेली आहेत आणि कोणतं विधान बरोबर आहे विचारलं. हा इझी आहे क्वेश्चन, कारण याच्यातली दोन्ही विधानं, एक विधान तर आपण आज पाहिलेलं आहे आणि एक विधान कालच पाहिलेलं आहे. ओके, विधान अ आहे, भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे. आणि विधान ब आहे, राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य सहभागी होत नाहीत. वरीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? फक्त अ, फक्त ब, अ आणि ब की वरीलपैकी एकही नाही? लाईव्ह चॅटमध्ये तुमचा आन्सर द्या. आता हा क्वेश्चन तर आहे परत एकदा, म्हणजे ॲनालिसिसमध्ये किंवा एक्सप्लेनेशनमध्ये या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला आलंच असेल, कारण एक्सप्लेनेशनमध्ये आपण पाहिलं आहे हा क्वेश्चन. ही दोन्ही सेंटेन्सेस जी आहेत, ही दोन्ही विधानं जी आहेत ती आपण एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलेली आहेत. ओके, तर याचं उत्तर देते मी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त विधान अ बरोबर आहे, 2 चुकीचं आहे. त्याचं रिझन पण सांगते मी. पहिलं विधान अगोदर पहा काय आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार काय सांगितलं, तर संसद नवीन राज्य निर्माण करू शकते, त्यांचं क्षेत्र कमी करू शकते, वाढवू शकते किंवा त्यांचं नाव बदलवू शकते. ओके,
तर त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान थोडं ट्रिकी आहे. दुसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय, राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये राज्य सहभागी होत नाही. तर हे विधान सरळ सरळ चुकीचं आहे, कारण कालच आपण पाहिलं कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीचे 2 प्रकार दिलेत. घटना दुरुस्ती ऍक्च्युली 3 प्रकारे करता येते, पण 368 मध्ये 2 प्रकार दिलेत. त्यातला पहिला प्रकार आहे संसदेच्या विशेष बहुमताने आणि दुसरा प्रकार आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं बहुमत. ओके, तर त्याच्यामुळे जे दुसरं विधान आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की राज्यघटनेची दुरुस्ती असेल तर तिथे राज्य सहभागी होत नाही, तर हे विधान सरळ सरळ चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या 3 नवीन राज्यांची जवळपास एकाच वेळी निर्मिती झाली. परंतु या 3 राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तवात आले किंवा अस्तित्वात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एकाच वर्षी काही राज्य अस्तित्वात आली, पण डेट त्यांच्या मागे पुढे असतील. तर सेम 2000 साली 3 राज्य अस्तित्वात आली होती, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड. तर त्यांचा एक्झॅक्टली क्रम काय होता, म्हणजे त्यांचा स्थापना दिवस जो आहे तो काय होता? तर तिन्ही डेट्स एकाच महिन्यातले आहेत, एकाच वर्षातले आहेत, पण डेट्स वेगवेगळे आहेत. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. याची ऍक्च्युली राज्य निर्मितीचा जो क्रम आहे म्हणजे महाराष्ट्र, गुजरात पासून ते अगदी जम्मू काश्मीर, लडाख पर्यंत केंद्रशासित प्रदेशांसहित. तर याची एक ट्रिक आहे आणि खूप सोपी अशी ट्रिक आहे, एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी विथ पिक्चर्स मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल वॉरियर ऑफिसरवरती तर एक्झामच्या पूर्वी नक्की पहा, ती ट्रिक नक्की लक्षात ठेवा, कारण ती ट्रिक तुम्हाला 100% राज्यसेवेला 2 मार्क्स आणि कंबाईनला 1 मार्क मिळवून देऊ शकते. ओके, तर ती ट्रिक नक्की पहा तुम्ही, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान अशी स्टोरी आहे आणि त्याच्यावरून तुमच्या पूर्ण ते सगळी जी राज्य आहेत ती जशीच्या तशी लक्षात राहतील. ओके, तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते मी सांगते आणि नंतर तुम्हाला डेट्स पण सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. ओके, तर यांची निर्मिती झालेली आहे नोव्हेंबर 2000ला. छत्तीसगडचा जर आपण विचार केला तर छत्तीसगडची तारीख आहे 1 नोव्हेंबर, उत्तराखंडची आहे 9 नोव्हेंबर आणि झारखंडची आहे 15 नोव्हेंबर. ओके, तर 1915 किंवा 1915 असं कसंही तुम्ही लक्षात ठेवा, नंबर्स लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. छत्तीसगड 1 नोव्हेंबर, उत्तराखंड 9 नोव्हेंबर आणि झारखंड 15 नोव्हेंबर. ओके, तर 36 उत्तरे झाडते असं त्या ट्रिकमधलं शेवटचे एक ओळ होती, 36 उत्तरे झाडते. तर ते छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड असं आहे. ओके, तर ती ट्रिक नक्की पहा, तुम्हाला खूप इझी वाटेल. हे हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते तुम्हाला. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात. हा पण इझी क्वेश्चन आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस केले त्यामुळे आपण याचा आन्सर पाहणार आहोत डायरेक्ट. प्रश्न आहे, फाझल अली कमिशनचे सदस्य कोण होते? 1 के.एम. पडणीकर, 2 हृदयनाथ कुंजरू, 3 यशवंतराव चव्हाण आणि 4 अण्णा डांगे. पर्याय दिलेले आहेत अ आणि ब, क आणि ड, ब आणि क की वरीलपैकी सर्व. आन्सर देताना व्यवस्थित देत जा, जो ऑप्शन आहे तो बरोबर मेन्शन करत जा. बऱ्याचदा असं होतं की उदाहरणार्थ काल एका विधानामध्ये ब नंबरचं विधान जे होतं ते ब विधान चुकीचं होतं, पण ब ऑप्शनमध्ये जे दिलेलं होतं ते 3 नंबरला दिलेलं होतं आणि आपण डिरेक्टली 2 टाकतो, बघ तिथे तुमचं कन्फ्युजन होतं आणि एक्झाममध्ये जर असं झालं तर तुमचे मार्क्स जातात. ओके, तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. सगळ्यांना माहिती आहे, कारण फाझल अली, त्यानंतर कुंजरू आणि पडणीकर हे 3 सदस्य होते आणि या 3 म्हणजे या तिघांचा मिळून जो आयोग होता त्यालाच पाक आयोग म्हटलं जातं किंवा राज्य पुनर्रचना आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन पण छान आहे, थोडंसं डीपमध्ये विचारलेला आहे, पण असा प्रश्न येऊ शकतो म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. 3 विधानं आहेत. 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. विधान ब आहे, 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला. आणि विधान क आहे, सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती अधिनियम मंजूर करण्यात आला. तर 36वी घटना दुरुस्ती आपण कालच्याच एका क्वेश्चनमध्ये पाहिली होती, त्यामुळे इथे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की या प्रश्नाचं उत्तर काय असेल. विचारलेलं आहे चुकीचं विधान निवडा, अ, ब, क की वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा.
पाहूयात किती जणांनी अभ्यास केलेला आहे आणि खूप डीपमध्ये अभ्यास केलेला आहे. तर याचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला. तर याचं उत्तर सांगते मी आता. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी एकही नाही. म्हणजे ही तीनही विधानं बरोबर आहेत. ओके, क्वेश्चनमधली तिन्ही विधानं बरोबर आहेत. तर सिक्कीम हे भारतीय संघराज्यातलं 22वं राज्य आहे. 1947 मध्ये ब्रिटिश राजवट समाप्त झाली, बरोबर. आणि मग सिक्कीम जे आहे तर सिक्कीम संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर 1974ला 35वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यावेळेला त्या 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणजे तोपर्यंत भारताचं राज्य म्हणून नाही तर सहयोगी राज्य आहे म्हणून दर्जा देण्यात आला. आणि 1975 सालीच 36वी घटना दुरुस्ती झाली आणि सिक्कीम भारतामध्ये विलीन करण्यात आलं, कारण तिथली असणारी चोग्यालची राजवट जी आहे ती समाप्त झाली होती. ओके, आणि 36व्या घटना दुरुस्तीनुसारच 371F हे कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि सिक्कीमसाठी विशेष तरतूद करण्यात आली. तर जर समजा 371 हे कलम जे आहे ते लक्षात ठेवायला जर तुम्हाला अडचण येत असेल, म्हणजे ए साठी कुठलं राज्य आहे, बी साठी कोणतं आहे, सी साठी म्हणजे 371A कोणासाठी आहे, 371B कोणासाठी आहे, तर तसं लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याची खूप छान ट्रिक आहे. म्हणजे ए पासून ते अगदी जे पर्यंतची सगळी राज्य तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता एका ट्रिकच्या माध्यमातून. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 371 स्पेशल असा एक व्हिडिओ पण मी बनवेन आणि मग त्या ट्रिकच्या माध्यमातून सगळी राज्य तुमच्या लक्षात राहतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्या सुद्धा लक्षात राहतील, कारण 371 हे कलम एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचं आहे. ओके, तर आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. 371F जे आहे ते सिक्कीमशी रिलेटेड आहे आणि जर ट्रिक हवी असेल तर मेन्शन करा, मी नक्कीच तो व्हिडिओ अपलोड करेन. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊयात. वरीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे? 1, ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. 2, ते आणखी 2 राज्य किंवा राज्यातील भाग एकत्र करून करता येईल. 3, नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. आणि 4, राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. अ, ब, ड बरोबर, अ, ब, क बरोबर, अ, क, ड बरोबर की प, क, ड बरोबर? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर ऑलमोस्ट याच्यातली पण सगळी विधानं आपण पाहिलेली आहेत. म्हणजे पहिल्या क्वेश्चन पासून आतापर्यंत जे एक्सप्लेनेशन आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट कव्हर झालेत. त्यामुळे याचा आन्सर बरोबर यायला पाहिजे, चुकण्यासारखं काहीच नाही. ॲटलिस्ट ज्या वेळेला एक्सप्लेनेशन तुम्ही पाहता तर त्यावेळेला तरी आन्सर्स बरोबर यायला पाहिजेत. काही लोक लेट जॉईन होतात, म्हणजे बरेच जण लेक्चर सुरू झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी जॉईन होतात, तर मे बी त्यांचं पहिलं एक्सप्लेनेशन मिस झाल्यामुळे चुकू शकतं. पण ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांनी एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकलेलं आहे त्यांचं तरीही नाही चुकलं पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये पण एलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरता येईल. उत्तर सांगते किंवा एलिमिनेशन मेथड कशी वापरायची ते सांगते. समजा मला बाकी काही माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की राज्यांची संमती आवश्यक नसते संसदेला. ओके, संसद फक्त मत मागवते, राष्ट्रपती मागवतात ॲक्च्युली, तर फक्त मत मागवलं जातं, संमती नाही. त्यामुळे विधान ड जे आहे ते चुकीचं आहे. पण इथे मला पहिल्या पर्यायामध्ये, तिसऱ्या पर्यायामध्ये आणि चौथ्या पर्यायामध्ये ड हा ऑप्शन दिसतोय. त्यामुळे 1, 3 आणि 4 हे ऑप्शन एलिमिनेट झाले आणि मग माझ्याकडे उरला कुठला? फक्त 2 नंबरचा ऑप्शन, आणि हेच आहे माझं या प्रश्नाचं उत्तर. तर मी तुम्हाला मागे पण एकदा म्हटलं होतं की मला वन लायनरपेक्षा मल्टी लायनर क्वेश्चन्स जास्त आवडतात. त्याचं रिझनच हे आहे की मल्टी लायनर क्वेश्चन्सच्या बाबतीत खूप इझिली तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. पण ज्यावेळेला वन लायनर क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर माहिती असावं लागतं. ज्यावेळेला तुम्हाला फिक्स आन्सर माहिती असतं तेव्हाच तुम्ही आन्सर देऊ शकता. पण जेव्हा मल्टी लायनर क्वेश्चन्स येतात त्यावेळेला बऱ्याचदा तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती नसतात, पण तरीसुद्धा तुमचं आन्सर येतं, कारण तुम्ही तिथे एलिमिनेशन मेथड वापरू शकता. जर काही मुलांना एलिमिनेशन मेथडच्या बाबतीत डाऊट असेल की एक्झॅक्टली कशी वापरायची किंवा कुठे अप्लाय करायची हे जर समजत नसेल तर एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करावा याचा व्हिडिओ तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ पाहता तर वरती तुम्हाला आयचं एक बटन दिसेल. ओके, तर आय बटनवरती क्लिक करा, तिथे सुद्धा तुम्हाला तो मिळून जाईल. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. काही राज्यांची नावं आहेत. या सध्याच्या राज्यांच्या काही भागांनी मिळून बनलेला वेगळा बुंदेलखंड राज्यांच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे. ओके, राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे. तर अशी कोणती राज्य आहेत ज्यांचा भाग मिळून एक बुंदेलखंड राज्य मिळावं आम्हाला, अशी मागणी होते.
1 उत्तर प्रदेश आणि दिल्ली, 2 मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, 3 उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि 4 मध्य प्रदेश आणि राजस्थान. आता हे जरी तुम्हाला माहिती नसेल की एक्झॅक्टली वाद काय आहे किंवा कुठे मागणी होते, पण तुम्हाला मॅप जर इंडियाचा व्यवस्थित माहिती असेल, तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास व्यवस्थित केला असेल, तर डेफिनेटली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. बऱ्याच जणांना माहिती पण असतं हे, तर आपण पाहूयात किती जणांचं बरोबर येते. याचं उत्तर मी पण लगेच देणार आहे, कारण आज क्वेश्चन 1-2 जास्त घेतलेत मी नेहमीपेक्षा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ओके, बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी होती आणि हा जो प्रदेश आहे तो उत्तर प्रदेशमधला काही भाग आणि मध्य प्रदेशमधला काही भाग मिळून बनलेला आहे. ओके, तर महाराष्ट्राच्या बाबतीत जसं आपण विदर्भ म्हणतो, तर तसं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाबतीत बुंदेलखंड हे वेगळं राज्य म्हणून मिळावं अशी मागणी वाढत चाललेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इथे परत 2 विधानं दिलेली आहेत आणि तुम्हाला योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, भारतीय संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे. आणि दुसरं विधान आहे, राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. तर हा पण क्वेश्चन ऑलरेडी एक्सप्लेन करून झालाय, एकदा नाही 2-3 वेळा एक्सप्लेन करून झालाय, तर याचं उत्तर नाही चुकलं पाहिजे. कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त ब, अ आणि ब की दोन्ही विधानं चुकीची? याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. तुम्ही आतापर्यंत लेक्चर किती व्यवस्थित ऐकलेलं आहे ते या प्रश्नाच्या उत्तरावरून समजणार आहे. तर याच्याबद्दल ऑलरेडी आपण बोललोय, म्हणजे या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. त्याचं रिझन म्हणजे जर एखाद्या राज्याच्या क्षेत्रामध्ये, नावामध्ये, सीमेमध्ये बदल करायचा असेल तर त्याचा अधिकार संसदेला आहे, राज्य विधिमंडळास नाही. पहिला पॉईंट. ओके, आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला असा बदल करायचा असतो तर त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली अट, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय असं विधेयक मांडता येत नाही. आणि राष्ट्रपतींनी, म्हणजे दुसरी अट अशी आहे, राष्ट्रपतींनी अशी शिफारस करण्यापूर्वी त्या विधेयकाबाबत राज्य सरकारचं मत विचारात घेतलं पाहिजे. ओके, तर इथे असं म्हटलेलं आहे की राज्य विधिमंडळाला अधिकार आहे, तर हे तर चुकीचंच आहे. पण राज्य विधिमंडळाने काही सूचना दिल्या तर त्याचं पालन करणं हे संसदेवरती बंधनकारक नाही. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. किंवा एकदा ते विधेयक मांडलं तर परत जर समजा संसदेला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे मत मागवलं पाहिजे किंवा त्यांचं आपण म्हणू शकतो की ओपिनियन घेतला पाहिजे, असं कोणतंही बंधन संसदेवरती नाही. ओके, सो राज्य निर्मितीची जी प्रोसेस होती ती ॲक्च्युली पूर्ण या लेक्चरमध्ये कव्हर झालेली आहे. राज्य निर्मितीचा क्रम लक्षात राहत नसेल तर खूप सुंदर अशी ट्रिक तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. प्लीज ते व्हिडिओ लेक्चर नक्की पहा. मी प्रयत्न करेन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये देण्याचा, किंवा मग मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट करेन सरळ तो व्हिडिओ. ओके, तर याने तुम्हाला हा फायदा होईल की तुमचा कधीच क्रम विसरणार नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त का आहे? कारण जम्मू काश्मीरचा जो मुद्दा आहे किंवा लडाख हा नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाला किंवा 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्यात आले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या करंटमध्ये जरी चर्चेत असल्या तरी आपल्या टॉपिकचा, आजचा जो टॉपिक आहे त्या दृष्टीने या घटना महत्त्वाच्या आहेत. ओके, आणि म्हणून तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा एक पॉईंट, 371 हे कलम खूप इम्पॉर्टंट आहे. जर ते तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही जसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी ट्रिकचा व्हिडिओ अपलोड करेन. ओके, तर युद्धाभ्यास 2 हा इथे आपला संपतोय. नेक्स्ट युद्धाभ्यास जो परवापासून सुरू होईल त्याच्यासाठी जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट किंवा टॉपिक इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही तो सजेस्ट करू शकता. मला जे बेस्ट सजेशन वाटेल किंवा मॅक्झिमम स्टुडंटकडून जे येईल तो मी घेईन. अदरवाईज मग माझा जो प्लॅन आहे तो मी तुमच्यापर्यंत घेऊनच येईन. ओके, उद्या तुम्हाला त्याचे टॉपिक मिळतील युद्धाभ्यास 3चे, तर त्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. एक्झाम जवळ येत चाललेली आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीला लाईटली घेऊ नका. ओके, आय होप तुमचे डाऊट्स सगळे क्लिअर असतील आजच्या लेक्चरच्या बाबतीत. तरीही काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणखी एक, जे घटना निर्मितीचं जे लेक्चर होतं तर त्याच्या बाबतीत काही लोकांनी खाली डाऊट्स विचारलेत की मॅम या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन चुकीचं आहे किंवा हे विधान चुकीचं आहे. तर लेक्चरमध्येच मी तिथेच एक्सप्लेन केलेलं आहे की त्याचा आन्सर हे का आहे ते. ओके, तर लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही चेक करू शकता.
ज्यावेळेला काही स्टुडंटनी मला असं सेम क्वेश्चन विचारले तर तिथे मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. अदरवाईज मी ट्राय करेन की तुमच्या कमेंटला पण मी पर्सनली आन्सर करेन. बट वेळ नसल्यामुळे मी नाही करू शकत. पण शक्यता म्हणजे मी शक्यतो प्रयत्न करेन जास्तीत जास्त की तुमचे जे डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करेन. ओके. तर तुम्ही टॉपिक जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, कारण लाईव्ह चॅट जे आहेत त्या डिसेबल होतात लगेच लेक्चर झाल्यानंतर. आय होप ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठी हेल्पफुल होती. पॉलिटीचा बऱ्यापैकी पार्ट तुमचा कव्हर झाला असेल. म्हणजे 7 टॉपिक जे आहेत, सॉरी 6 टॉपिक जे आहेत ते तुमच्या इथे कव्हर झालेले आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज युजफुल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण लाईव्ह खूप जण येतात पण लाईक करत नाहीत. ओके. तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओच्या खालीच सबस्क्राईबचं बटन दिसेल. ते जर रेड असेल तर त्याच्यावरती क्लिक करा, सबस्क्राईब असा मेसेज तुम्हाला येईल. ओके. सो एन्जॉय करा, ही प्रोसिजर एन्जॉय करा, अभ्यास व्यवस्थित करा आणि स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.